फ्लॅटमध्ये एंट्री करतो त्यावेळेस सगळ्यात आधी तुम्ही पाहणार ना तर आपल्याला मोठ्या साईजचा इकडे लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय, त्याची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळेल. आणि इकडे आपण फ्लॅटचा यूज नाही झाला मित्रांनो, इकडे पाहू शकता चारी बाजूला टाइल्स वगैरे लावलेले आहेत, क्वालिटी काम आहे मित्रांनो. इकडे किचन मध्ये पाहणार तर इकडे किचन ट्रॉलीज वगैरे लावून दिले आहेत, एकच प्लॅटफॉर्म आहे. आणि इकडे पाहणार ना तर तुम्ही पाहणार ना तर इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतोय, बेडरूम पाहायला मिळणार आहे. आपण पाहून घेऊयात एंड टू एंड याची आपण साईज वगैरे सगळं तुम्हाला सांगतो मित्रांनो. सो आहे आपला बेडरूम. मित्रांनो या कॉम्प्लेक्स मध्ये जर तुम्ही पाहायला गेलात ना तर सगळ्यात ज्या बिल्डिंग आहेत ह्या 7 माळ्याच्या आहेत आणि आजचा जो फ्लॅट असणार आहे हा सुद्धा 7व्याच माळ्यावरती आहे. या झूम सीन मध्ये तुम्ही पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय. मित्रांनो सुरुवातीच्या 20-25 सेकंदामध्ये तुम्हाला हा रूम कसा आहे मी फास्ट फॉरवर्डिंग मध्ये दाखवून दिलेला आहे. या कॉम्प्लेक्स बद्दल तुम्हाला एकच मिनिटात माहिती देतो, त्याच्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मांजर्ली परिसरामध्ये. ही जी बिल्डिंग आहे ही बदलापूर वेस्ट स्टेशन पासून हार्डली 10 मिनिटाच्या चालत अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या कॉम्प्लेक्सचा व्ह्यू तुम्हाला थोडासा मी सुरुवातीला दाखवला होता. इकडे सगळे जे टॉवर्स आहेत ते 7 माळ्याचे आहेत. बिल्डिंगला 5-6 वर्ष झालेले आहेत, सोसायटी रजिस्टर झालेले, इव्हन सोसायटी महारेरा रजिस्टर सुद्धा आहे. आता हा जो 1 BHK फ्लॅट असणारा 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 7व्या माळ्यावरतीच आहे. याचा बिल्टअप एरिया तब्बल 675 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 472 स्क्वेअर फूट आहे, 472. खूप चांगला फ्लॅट आहे मित्रांनो. या फ्लॅटला जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची ऑल इन्क्लुझिव्ह प्राइस आपण फक्त 24.5 लाख रुपये ठेवलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन, कोणत्या प्रकारचं ब्रोकरेज चार्जेस वगैरे तुम्हाला द्यावे लागणार नाही. पाण्याबद्दल सांगायचं तर पाण्याची व्यवस्था सुद्धा खूप चांगली आहे बिल्डिंग मध्ये. तुम्हाला जर हा फ्लॅट रेंटलला द्यायचा असेल तर 6-6.5 हजार रुपये रेंट या ठिकाणी आरामात पाहायला मिळतोय. सेमी फर्निश्ड फ्लॅट आहे, तर नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी इच्छुक असा तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. ऍक्च्युअल फ्लॅट कसा आता पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी फक्त 1.25 लाख रुपये देऊन तुम्ही कसे खरेदी करू शकता याच्याबद्दल नेहमीप्रमाणे माहिती देतो. या मित्रांनो फ्लॅट पाहण्यासाठी आता आपण पाहू शकता 7व्या माळ्यावरती आलेलो आहोत. या ठिकाणी समोरच आपल्याला लिफ्ट पाहायला मिळेल. 7 माळ्यावर आलेलो आहे तिथे तुम्ही पाहू शकता. इकडे 2 रूम पाहायला मिळतील आणि या बाजूला सुद्धा तुम्हाला 2 रूम पाहायला मिळणार आहेत. इकडे तुम्हाला स्टेअरकेस पाहायला मिळतील. लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. आपण ज्यावेळेस फ्लॅटमध्ये एंट्री करतो त्यावेळेस सगळ्यात आधी तुम्ही पाहणार ना तर आपल्याला मोठ्या साईजचा इकडे लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय, जसं की या सीन मध्ये तुम्ही पाहू शकता. आता इथूनच जर पाहायला गेलात तर फ्लॅटमध्ये बरंच काम केलेलं आहे. या बाजूला सुंदर असं वॉलपेपर असं लावलेलं आहे आपण. वरच्या बाजूला फॉल सिलिंग केलेली आहे. 2 पंखे सुद्धा लावलेले आहेत. फ्लॅटची ओव्हरऑल तुम्हाला सगळी माहिती मी देणार आहे, त्याआधी एक एक गोष्ट पहिले पाहून घ्या. आता या फ्लॅटमध्ये ज्यावेळेस तुम्ही लिव्हिंग रूम मध्ये येणार ना तर इकडे तुम्हाला 2 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळायला आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळेल. आणि इकडे आपण जो हॉल आहे इकडे आपण बॉक्स टाईप ग्रिल सुद्धा लावलेले आहेत. हा फ्रंट व्ह्यू फ्लॅट आहे. इकडे तुम्ही पाहू शकता खाली तुम्हाला बिल्डिंगचं जे एरिया आहे थोडक्यात तो तुम्हाला इथून पाहायला मिळतोय. खाली जे गार्डनचा एरिया मित्रांनो अजून बिल्डिंग बनतच आहे. या ठिकाणी लहान पोरांना खेळण्यासाठी तिकडे गार्डन वगैरे बनवण्यात येणार आहे. आणि या आपल्या समोरच्या बिल्डिंग आहे, तुम्ही जसं की या सीन मध्ये पाहू शकता. सो इकडे वरती शेड वगैरे पण लावलेलं आहे. ही आपली बाल्कनी आहे, जसं की तुम्ही या सीन मध्ये पाहू शकताय. ही बाल्कनी आहे, 3 फुटाची बाल्कनी आहे मित्रांनो. आणि बाल्कनी मधून ज्यावेळेस तुम्ही इकडे व्ह्यू पाहता ना हे बघा आपला लिव्हिंग रूम पाहू शकता. किती प्रशस्त असा लिव्हिंग रूम आपल्याला या सीन मध्ये पाहायला मिळतोय. या फ्लॅटची ज्यावेळेस तुम्ही साईज पाहता तर त्या एंडिंग पासून इकडे तुम्ही येताना त्यावेळेस तुम्हाला असा जो एरिया 15 फुटाचा पाहायला मिळतोय आणि आडवा 10 फूट एरिया पाहायला मिळतो आणि 3 फुटाची याच्यामध्ये तुम्हाला बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते. लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच पुढे जाऊयात मित्रांनो, कारण तुमचा जास्त टाइम नाही घेणार मी. आता पुढे आल्यानंतर हा किचन आणि बाथरूमच्या मध्ये जो पॅसेज आहे हा एरिया जो आहे हा 3 फुटाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि पुढे आल्यानंतर इकडे लेफ्ट साईडला सगळ्यात आधी या फ्लॅटचा तुम्हाला बाथरूम दाखवून देतो. हे बघा फ्लॅटचा यूज नाही झाला मित्रांनो. इकडे पाहू शकता चारी बाजूला टाइल्स वगैरे लावलेले आहेत, क्वालिटी काम आहे मित्रांनो या ठिकाणी. सो झालं बाथरूम. इकडे आपल्याला बेसिनची प्लेसमेंट पाहायला मिळते. बेडरूम आणि टॉयलेट पाहायला जाऊयात, त्याआधी इकडे असणारं किचन पाहूयात. हे आहे आपलं किचन मध्ये पाहणार तर इकडे किचन ट्रॉलीज वगैरे लावून दिले आहेत. एकच प्लॅटफॉर्म आहे. आणि इकडे पाहणार ना किचन मध्ये सुद्धा तुम्हाला 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल. हे बघा. आणि बाल्कनी बरोबरच इकडे सुद्धा आपण बॉक्स ग्रिल घेतलेले आहेत, तर त्यामुळे एक्स्ट्रा काही खर्च करायची तुम्हाला गरज लागणार नाही नक्कीच मित्रांनो. या ठिकाणी या एंडिंगने ज्यावेळेस तुम्ही किचन पाहता हे बघा हे आपलं किचन आहे. किचन मध्ये वरच्या बाजूला तिकडे पोटमाळा पण पाहायला मिळेल. इथे एकच प्लॅटफॉर्म आहे. सो नक्कीच मोठा फ्लॅट आहे. आणि विशेष म्हणजे पाहणार तर किचन मध्ये 4ही बाजूला टाइल्स वगैरे इथे लावलेले आहेत, त्यामुळे नक्कीच किचन खूप प्रशस्त आहे. किचन पाहून झाल्यानंतर मित्रांनो लगेच आपण पुढे जाऊयात. तर इकडे पुढे आल्यानंतर तुम्ही पाहणार ना तर इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतोय.
सगळी या सीन मध्ये पाहू शकता. आणि या टॉयलेटच्याच बाजूलाच इकडे आपल्याला या फ्लॅटचा बेडरूम पाहायला मिळणार आहे. आपण पाहून घेऊयात एंड टू एंड याची आपण साईज वगैरे सगळं तुम्हाला सांगतो मित्रांनो. सो हा आहे आपला बेडरूम. या बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे. इकडे तुम्ही पाहू शकता 3 फुटाची बाल्कनी आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक बाल्कनीमध्ये म्हणा किंवा हॉलमध्ये किचनमध्ये तुम्हाला इकडे बाल्कनी पाहायला मिळते. डिसेंट साईज मध्ये पाहायला मिळते. थोडक्यात नवीनच बिल्डिंग आहेत आणि फ्लॅट तुम्हाला अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये देतोय. इथे सुद्धा पाहणार तर 3 फुटाची तुम्हाला बाल्कनी आहे. सगळी आताच मी तुम्हाला दाखवली होती. आणि इथून पाहणार ना लिव्हिंग रूमची साईज तुम्हाला सांगून देतो मी. हे बघा हे आहे आपलं या फ्लॅटचा हा बेडरूम आहे. बेडरूमची साईज जर पाहायला गेलात तर त्या एंडिंग पासून तुम्ही इकडे असं स्ट्रेट येताना त्यावेळेस तुम्हाला असा 9 फूट एरिया पाहायला मिळतो. आणि आडवा जर पाहायला गेलात तर असा सुद्धा तुम्हाला 8.5 फुटाचा एरिया पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर इकडे एक बाल्कनी सुद्धा आहे. आता या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये देऊन तुम्ही कसं खरेदी करू शकता याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे जाऊन माहिती देतो. मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल आणि बदलापूर वेस्ट परिसरामध्ये जर तुम्हाला आपल्या हक्काचं स्वप्नातलं घर विकत घ्यायचं असेल तर 24.5 लाख रुपये खूप जास्त प्राइस नाही मित्रांनो. हा फ्लॅट जरी मी तुम्हाला 24.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये देत असेल तरी सुद्धा मित्रांनो याची मार्केट व्हॅल्यू 29,75,000 रुपये आहे. त्याच्यावरच स्टॅम्प ड्युटी भरायचे. थोडक्यात स्टॅम्प ड्युटीसाठी या ठिकाणी तुम्हाला 2,10,000 रुपये लागणार आहेत. सोसायटी ट्रान्सफरचे जे एनओसी साठी पैसे लागतात ते मित्रांनो तुम्हाला 25,600 रुपये लागणार आहेत. पण मी तुम्हाला 24.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये हा रूम देतोय. 24.5 लाखाच्या बाहेर तुमचा 1 रुपया खर्च होणार नाही. आता 1 लाख रुपये देऊन तुम्ही या फ्लॅटला कसे खरेदी करू शकता त्याच्याबद्दल सांगतो मित्रांनो. जर तुमचं वय 30 ते 40 वयोगटात आहे आणि तुम्हाला सॅलरी साधारण 35 ते 40,000 रुपये तर साधारण तुम्हाला बँक 24 लाखाचं होम लोन आरामात देते. तुमच्याकडून 1 लाख घेणार आणि 23.5 लाख रुपये मी बँकेकडून घेणार. थोडक्यात मित्रांनो तुमचा रूम या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न आपला असतो. सो नक्कीच तुम्हाला जर हा फ्लॅट जर खरेदी करायचा असेल तर एकदा कॉल करा. स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. काही माहिती कळली नसेल तरी सुद्धा कॉल करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये फ्लॅटची बरीचशी माहिती दिलेली आहे तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला पुढे आवडतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. चला मित्रांनो आता भेटू तशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.